बळरामजी शेंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय जगनसेठ पाटील साहेबांचा। संपूर्ण शेंडे परिवारची सुद्धा या स्पर्धेसाठी मेहनत आहे। पाटील परिवार असेल, माळी परिवार असेल, भुईर असतील, सर्वजण एकत्र आले। शिंगोले परिवार, प्रत्येकाचं मोलाचं योगदान लाभलं म्हणून ही भली मोठी स्पर्धा आपण इथे यशस्वीरित्या साकार करतोय। तसेच आपल्यामध्ये उपस्थित मंगेशजी पाटील आहेत, तर मी भाऊजी शेंडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मंगेशजी पाटील साहेबांचा इतुजी सन्मान करावा आपल्या जेपी चषकाच्या व्यासपीठावर। टाळ्यांनी आपण सन्मान करतोय। प्रत्येकाचं एक ओळख आहे, प्रत्येकाची एक वेगळी ओळख आणि एक गुण गौरव आपण केला पाहिजे। हे सर्व गुणी व्यक्तिमत्व आपापल्या क्षेत्रामध्ये जे यशस्वी आहेत आणि आपण त्यांना आज मान सन्मान देतोय। त्यांनी अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचा मान सन्मान। तसे आपल्यामध्ये महेशजी म्हात्रे साहेब सुद्धा आहेत, तर पंचांचा कॉल तर येतोय तिकडे, सामना सुरू होईल, पण तो महेशजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया भाऊजी शेंडे यांच्या शुभ हस्ते आपल्या ह्या मंचकावर। महेशजी म्हात्रे, मनोजजी म्हात्रे, पाटील सेठ आपल्यामध्ये, या सर्वांचा आपण शुभ सन्मान करतोय। कारण दोस्ती, मैत्री, माणसाची जोडणी हे सर्व इथे होत असताना पाहतो आपण। सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचे मित्र, सहकारी आणि प्रत्येकाच्या कार्यामध्ये गेलंच पाहिजे। याला भारतीय संस्कृती म्हणतात। मोठा फटका इथे उडला, चिडून उंच जातोय, अंतर कमी आहे, झेल टिपलाय, कॅच टेकन, बिग टेकन, बिग कॅच टेकन, बिग विकेट डाऊन। करूया आपले सन्माननीय पाहुणे जगनसेठ पाटील, मनोजजी म्हात्रे, महेशजी म्हात्रे। महेशजी म्हात्रे आपल्यामधून रजा घेत असताना आपण पाहतोय, जे आपल्यामध्ये आले होते आणि त्यांनी आपला अनमोल वेळ खर्च केला या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी। या सर्व मान्यवरांना आपण त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देऊया। आपणा सर्वांस शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो। त्यांना निरोप देण्यासाठी सुद्धा आमचे माजी उपसरपंच जात आहेत, ज्ञानेश्वरजी पाटील। आणि इथे मात्र विकेटचं पतन झालं पहिल्याच चेंडूमध्ये। इथे आक्रमण करायचा इरादा किरणने दाखवला, परंतु त्या किरणला सूर्याच्या किरणाच्या अडोशाला चेंडूला धाडता आलं नाहीये आणि चेंडूला मस्त गिलंकृत केलं फिल्डरने अजय याने, झेल टिपला आणि पहिला धक्का लागलेला आहे टीम दादूचा पाडा संघाला। कवाड संघाने फिल्डिंग घेतली आपण पाहतोय। हो, ड्रायव्हरचा प्रयत्न, लेगच्या जवळ चेंडू होता, लेग लावण्याचा प्रयत्न होता, एका हाताने बॅट तिथे सुटली होती आणि पंचाने लेग बाईटचा इशारा केलाय बघा। हे हरी सरांची खासियत आहे, त्यांना जबरदस्त इथे कॉमेंट्स येत आहेत, कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, कॉम्प्लिमेंटरी त्यांना सुद्धा बक्षीस मिळालं। सन्मान आपले उपसरपंच साहेब ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून। ही त्यांची मेहनत, ही त्यांची कलाकृती आहे, त्यांचा आविष्कार आहे, जो ज्यांनी पेश केला ह्या जगताला दाखवून दिलं ह्या क्रिकेटच्या पटलावरती। म्हणून आपापलं बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। प्रत्येकाला हे जग काही ना काही प्रोत्साहित करत असतं। तुमचं परफॉर्मन्स चांगलं झालं की तुम्हाला ही दुनिया अगदी खांद्यावरती घेत असते, म्हणून चांगलंच करायचा प्रयत्न करायचा असतो, वाईट मनामध्ये घ्यायचं नाहीये। चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट सुद्धा चित्ताचं नसतं असं म्हटलं जातं। टर्न केलाय, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडूला काढले, शॉट बॅकवर्डच्या डोक्यावरून जात असताना लागल्याच्या दिशेने सुंदर चौकार। की ज्या स्पर्धेला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतली आहे। चौकाराला पुढे ते ड्राइव्ह केले थ्रू द कव्हर्स, बॉल इज गोइंग टू द फेस फॉर द फॉरर्स, गुड शॉट।
याला म्हणतात की 30 यार्ड सर्कल मधून कसं खेळायचं, पहिल्या पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक दाखवतोय दीपेश नावाचा फलंदाज, जो 1 डाऊन गेला आणि पाहता पाहता त्यांनी लागोपाठचे ओळीमध्ये 2 चौकार मारले. मारूनच पीस ऑफ बॅटिंग. अगदी कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हरला चिरूला काढलं होतं. कव्हर ड्राईव्ह करून इथे समोर खेचला, अगदी व्ही शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, लॉफ केला ऑन साईडला, अगदी मिड विकेट झोन मध्ये जात असताना तिथे फिल्डर तैनात आहे, त्याने कव्हरिंग केलं आणि थ्रू येईपर्यंत एक धाव घेण्यासाठी पूर्णपणे संधी मिळाली दीपेशला. दीपेशची धावसंख्या 9, संघाची धावसंख्या आहे ती बरोबर धाव फलकावरती 10, म्हणजे 90% वाटा तो दीपेशचा आहे या धाव फलकावर, ज्याने जोडल्यात 2 चौकार आणि 1 सिंगल. सन्माननीय पाहुणे आमच्या इथं आहेत श्रीधरजी पाटील आणि जगदीश काका पाटील, या वेलकम समाजसेवक. आणि श्रीधरजी पाटील साहेबांनी सकाळपासून अनेक बक्षीस सुद्धा लावली अनेक खेळाडूंना. इथे बघा, इथे बघा ऍक्शन, ही बघा इथे आहे, ऍक्शन आहे की रिएक्शन आहे, या मायकल जॅक्सन आहे, 22चा इशारा. धावसंख्या 22 फुलत असताना पहिल्या षटकाची समाप्ती आणि 11 धावसंख्या पाहतो आपण 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम दादूचा पाडा संघाची. आई गावदे दादूचा पाडा संघ इथे बॅटिंग करतोय. मला वाटतं आजच्या दिवसात ही सेकंड लास्ट मॅच असेल, यानंतरचा क्वालिफायचा मुकाबला असेल आणि ज्यासाठी तयार झालाय आई गावदेवी कोलिवली संघ, वैभव पाटील अँड ब्रिगेड. वा, वैभवने वैभवशाली परफॉर्मन्स दिला आजच्या दिवसामध्ये, अगदी शर्यतीमध्ये आलाय तो, लंबी रेस का घोडा, सॉलिड परफॉर्मर. असा एखादा क्रिकेटर खेळून असा जातो ना दिवसभरात की तो सर्वांना लाडका बनून जातो, त्याचा परफॉर्मन्स त्याची छाप सोडून जातो. म्हणून म्हटलं जातं की हर कदम ऐसा चलो की निशान बन जाए, हर काम ऐसा करो की नाम बन जाए, नाम बन जाए तो काम बन जाता है नाम सुनते ही, और जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. फार छान लिहिले लिहिणाऱ्यांनी आणि त्याचा आपण उल्लेख नेहमी करत असतो. धावसंख्या ते 11 वरती. सेकंड ओव्हर मार्गस्थ होत असताना पहिला चेंडू खूपच आडली पिकअप शॉटचा प्रयत्न होता, तिथे झेल सोडलाय. हॅरिसनची ऍक्शन बघा, तिथे झेल उचली घेऊन गेला होता, बॅटला चुंबन घेऊन गेला होता. हे भगवान, हे प्रभू, हे हरिनामे जगन्नाथम ऍक्शन करत असताना बघा हॅरिसर त्या झेल सोडल्याची ऍक्शन रिॲक्शन मध्ये कन्वर्ट झाली आहे आणि इथे धावा 1 ने वाढल्या जात आहेत. धावसंख्या 1 गडी बाद 12. एंटरटेनमेंट विथ क्रिकेट मिस्टर हॅरिसर, हिरामन खरकर फ्रॉम कल्याण कांबा. कल्याणहून निघाले की कांबामध्ये लागतो, कांबावर निघाले की गुईलीला थांबावं लागतं, गुईलीला थांबलं की टिटवाळाकडे यावं लागतं, टिटवाळ्यातून आले की पडग्याकडे निघावं लागतं आणि येता येता हॅरिसर इथे पोहोचत असतात ते म्हणजे धामणगावच्या ग्राउंडवर. लॉप केलाय, हाफ वॉली उडाला, उंच अंतर नाहीये, चुकीच्या खाली फिल्डर आलाय, लॉंग ऑनला झेल टिपलाय, फलंदाज बाद. ओळख परेड केली आणि त्याला सोडलं सुद्धा सुरक्षित पद्धतीने, घेऊन चाले, एकाला सोडलं, एकाला धरलं हॅरिसरांनी. सांगतात की तुला चांगलं खेळायचंय, त्याचा मसल अगदी वॉर्मअप करतायत. धावसंख्या 12 वरती मसल शॉट होता, मोठा फटका होता आणि अंतर गाठू शकला नाही तो फटका. अफवाली फ्रंट फुट लागून लॉफ केला होता आणि सुंदर झेल टिपला लॉंग ऑनला त्या फिल्डरने, वैभव याने. वैभव आपल्याला आपल्या संघाला प्राप्त करून दिला. ही तुमची क्वालिटी फार महत्वाची असते. अगदी गोलंदाजाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं बॅकअप दिलं पाहिजे फिल्डिंगच्या माध्यमातून. अशा वेळेला मग गोलंदाजाला एक आत्मविश्वास निर्माण होत असतो त्याच्या मनामध्ये की मला चांगलं सहकार्य मिळतंय, मी अजून चांगलं परफॉर्मन्स दिलं पाहिजे, मला चांगलं इथे संधी आहे यशस्वी होण्याची, विकेट प्राप्त करण्याची. तो प्रयत्न करतो गोलंदाज धीरज सुसाट वेगाने. वाह, परंतु हा चेंडू कदाचित वाईड असू शकतो. ऍक्शन तर रिॲक्शन मध्ये झाली आहे आणि वाईडचा इशारा पंचाचा. ऑप्टिकच्या खूपच बाहेर चेंडू गेला. 1+1 2 धावा जोडल्या जात आहेत. वाईड प्लस 1 सिंगल 22च्या रूपामधली. धावसंख्या 2 फुलत असताना पाहतो आपण दादूचा पाडा संघाची 2 गडी बाद 14. बघा हे मसल्स बघा. मला वाटतं हॅरिस सरांनी पण हाडं काढून ठेवलेत की काय घरी, पायातली हाडं, फक्त मांसाचा गोळा. डान्सिंग अंपरला हेच लागतं. जसं माधव, आमचे शहापूरचे माधव, ठिले गावचे माधव ठाकरे,
गेला माधव कोणीकडे, असं आम्ही त्यांना म्हणत असतो. धावसंख्या 14वर. इथे अर्ली पिकअपचा प्रयत्न होता, खूपच लवकर बॅट फिरली राजा, आणि पाहतात पंचांकडे अपेक्षा आहे की तिथे वाईड मिळेल, परंतु तुझे पाय हल्लेच नाहीयेत, शफल नाही झाला आणि चेंडू अगदी सुरक्षित पद्धतीने काढला होता गाईडलाईनच्या आतून गोलंदाजाने धीरजने. हा डॉट चेंडू काढला. धावसंख्या डॉटनी पुढे जात नाहीये, 14वरती थांबली आहे आई गावदेवी दादूचा पाटा संघाची. चांगला रनअप टर्न केला, आता स्वतःवरती गिरकी घेतली, पूर्णपणे 30 सर्कल मध्ये फिरला घड्याळाप्रमाणे, आणि तिथे एक धाव अंकित झाली आहे. तिथे फिल्डर सज्ज आहे जो डीप मधून वेगाने आला, आणि या षटकातील आता काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या आपण पाहतोय. आम्हाला जोडले जातात आमचे लाडके प्रणित शेंडे. या वेलकम प्रणित, आगे आप मैदान में. धावसंख्या 15वर. स्कोरिंगसाठी आता प्रणित आम्हाला सहकार्य करेल, चांगला पोरगा आहे, खूप अगदी त्याचा लेखाजोखा आम्ही कालही संध्याकाळी बघितला. धावसंख्या 15 कर प्रणित. 15 ऑन द बोर्ड. ओ उडवलाय, फेकून दिलाय, सिक्सर. वाव, बिगी. सुद्धा तहान लागली, ते गेला तिकडे प्राशन करण्यासाठी, आणि जबरदस्त इथे 6 धावांचं राशन भरलंय बॅटरने आपल्या धाव फलकामध्ये. धावसंख्या 21 वरती. काय स्विंग होतं बॅटचं, जबरदस्त स्विंगिंग फटका. हो, हा चटका ड्राईव्ह केलाय, हा फॉली घेतला, ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह पाहतो आपण. वाडीस लॉंग फिल्डिंग होत असताना एक धाव प्राप्त झाली. बॅटर प्रदीपने तो षटकार मारला होता, आणि लगेच त्याने सिंगल काढलं. या षटकामध्ये षटक समाप्त करण्याचा इशारा. धीरजच्या षटकामध्ये किती धावा आल्या प्रणित सांग मला. धावसंख्या एकूण 22 वरती, म्हणजे बरोबर 11 धावा आल्या षटकामध्ये. पहिल्या षटकात सुद्धा 11च होत्या, 11 आल्या षटकामध्ये. बरोबरीला चालले दोन्ही पण हे गोलंदाज, आणि दीपेश आणि प्रदीपची जोडी सुद्धा इथे पूर्णपणे भागीदारी चांगली रचते, कारण दीपेश खेळतोय या ठिकाणी पाहतो आपण 10 धावांवरती, 2 चौकार, आणि प्रदीपने एक षटकार आणि एक सिंगलच्या सहाय्याने 7 धावा उभ्या केल्यात आपल्या दादूचा पाडा या संघासाठी. आमचे सन्माननीय पाहुणे आपल्यामध्ये पाहतोय आपण. जगदीश काका पाटील, श्रीधरजी पाटील ह्या सामन्याचा आनंद घेतात. सोबतीला आमचे भाऊजी शेंडे सुद्धा आहेत, तसेच बाराम शेंडे दादा सुद्धा आहेत आपल्यामध्ये, आणि इतर सर्व आमचं आयोजक मंडळ या स्पर्धेसाठी पूर्णपणे काळजी घेत असताना काय पाहिजे आपल्या मंचकावरती पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ते पाहिलं जातं आमच्या भाऊजी शेंडे, श्रीकांतजी पाटील यांच्याकडून. तसेच अनेकांची इतरांची मदत सुद्धा आपल्या स्पर्धेला लाभली आहे. फार मोठी मेहनत घेतली आहे. पुष्पक शेंडे, विधान शेंडे, सार्थक शेंडे, श्रीकांत पाटील, रुपेशजी शेंडे, स्वप्नील पाटील, भाऊ शेंडे, बाराम शेंडे, श्रीधर पाटील, तसे आमचे प्रणित शेंडे, या सर्वांची मेहनत ही पणाला लागली आहे. आणि पाहता पाहता तिचा दिवस सुद्धा सक्सेसफुली पार होत असताना फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केलाय, सिक्सर. गेले बिमारसाठी पोहोचतो. षटकार तर आलाय, काय बॅटिंग करतोय, खतरनाक बहारदार बॅटिंग करतोय, टर्न करतोय, चेंडूला फेकून देतोय, भिरकावून देतोय. पक्षी सुद्धा उडाले, त्याचे ताडावरती बसले होते, ते आता आकाशाकडे जात असताना उंच बनारी घेत असताना जसं धावफलक उंचावरती चाललाय, अगदी माऊली पडताप्रमाणे उंची गाठत असताना धावसंख्या 28 साठी जाऊन ठेपली आहे दादूचा पाडा संघाची. आणि इथे मात्र चेंडू सुद्धा द्या, चेंडूही गेलाय, रानमाळामध्ये गेलाय, जंगलामध्ये गेलाय, दाट झाडा झुडपांमध्ये हिरवगार पाहतो आपण. हे समोरचं दृश्य, निसर्गाचं वरदान, क्रीडांगण, आणि या मैदानामध्ये खेळायला प्रत्येकाला आवडत असतं. अनुपस्थिती आणि पंचाचा सुद्धा सॉफ्ट सिग्नल सांगा, सॉफ्ट सिग्नल सांगा सर. तिसऱ्या पंचाने विचारलंय तुम्हाला, नो आहे सॉफ्ट सिग्नल, आणि नोच आहे बॉल. बीमारचा इशारा आलाय, तो सत्ता 6+1, आणि आमचे प्रणित शेंडे 29 वरती.
किंग म्हणून स्वतःला पेश करतोय, सिद्ध करतोय, कार्यसिद्धीस देतोय. याला म्हणतात सिद्ध करणं. स्वतःला म्हणतात ना की ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जायची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. ती जिद्द ज्याच्या मनामध्ये असते तो अगदी जिद्दीने प्रयत्न करून अगदी यशाला गवसणी घालू शकतो. तो प्रयत्न जो खेळाडू करतो, जी व्यक्ती करते, त्या व्यक्तीला जीवनामध्ये आणि त्या खेळामध्ये यश प्राप्त होत असतं. याला म्हणतात कार्यसिद्धीस नेणं. त्यासाठी स्वतः सांगायचं असतं की मी सक्षम आहे, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि मला हिरो बनायचं या दुनियेमध्ये. माझ्या पटलावरती फील्डचा चेंडू इथे काढला सुंदर पद्धतीने, इथे जिद्द केली गोलंदाजाने की मला हा फील्डचा चेंडू डॉट काढायचा आहे. याला म्हणतात हिम्मत मर्दा, तो मदत करे खुदा. समोरच्या बॅटरने फटके मारले म्हणून काय झालं, माझ्याकडून सुद्धा क्षमता आहे, मी थांबवण्याची क्षमता ठेवू शकतो. आणि त्या क्षमतेने इथे बॅटरला थांबवलं, फील्ड मध्ये डॉट चेंडू काढला. ही किमया केली बॉलरने, अतुलनीय चेंडू हाताळला. Oh, lofted, flashy looking, hop drive for the sixer +1. Oh, step no, पुन्हा एकदा सत्ता. स्वयंपाक करता आला पाहिजे, कारण क्रिकेटवाल्यांना चांगली कमाई मिळते. 7 धावा आल्या, बीमार नाहीये तर ओव्हर स्टेप नो आहे सर, डोंट वरी. आणि पुढचा फ्रीट आहे धावसंख्या 36 वर. ओव्हर स्टेप नो आलाय. अरे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पडा वहां चुना कम था. ओव्हर स्टेप नो आलाय, धावसंख्या 36 वरती. पुढचा पुन्हा एकदा फील्डची मेजवानी. सर्व एकत्र आले, एकत्र येऊ नका प्लीज सर्वजण. 2 तरी पक्ष पाहिजेत आपल्याला विधानसभेमध्ये, प्लीज एकत्र येऊ नका. धावसंख्या 36 वर. काय मॅच बनवली, तुफानी बॅटिंग करतोय मिस्टर प्रदीप आणि त्याला सुरेख साथ देतोय. टाळ्यांचा गजर खेळाडू कक्षामध्ये कडकडाट होतोय. दीपेश आणि प्रदीप साठी. बॉलर आहे अतुल, रनवे मधून जातोय ओव्हर द विकेट. फ्री ड्राईव्ह केलाय, खाली जातो चेंडू. अनंत काळपे जात असताना तिथे फिल्डर आहे, स्कुलीच्या दिशेने फिल्डिंग करतोय. फेकी सुद्धा लाजबाब झाली. एकच धाव मिळाली आहे या फ्रीच्या चेंडूवरती. आधीचा फ्री डॉट काढला होता, म्हणजे फ्री चेंडू चांगला हाताळतो गोलंदाज, आपण असं वर्णन करू शकतो. म्हणजे तो दबावाला न जुगारता चांगली कामगिरी करतो. त्याचे इतर चेंडू खराब जात आहेत, त्याचा पुरेपूर समाचार घेत आहेत तिथे प्रदीप आणि दीपेश नावाचे फलंदाज. धावसंख्या 37 वर, 37 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 सुरू असताना इथे धावसंख्या झाली ही दादूचा पाडायची. आता लेफ्टी समोर आलाय, म्हणजे काहीच दडपण असेल फिल्डिंग करण्यावरती, दडपण असेल बॉलरवरती. आपटी देतोय, इथे बाउन्सर काढलाय, सुरेख पद्धतीने डॉट काढलाय, चपलाय चेंडू टाकला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. आधी अखूट टप्प्याचा मारा करून अगदी लिली या चेंडूला बाउन्स करून ऑफस्टिकच्या बाजूने काढलं. हे तुमचं प्रॅक्टिस तुम्हाला बनवत असते, लक्षात घ्या. तुमचं हे प्रावीण्य तुम्ही जे प्राप्त केले प्रॅक्टिसच्या द्वारेच केलेलं आहे. म्हणून म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल त्यामध्ये तुम्ही अगदी प्रावीण्य प्राप्त कराल. म्हणून सचिन तेंडुलकर नेहमी काय म्हणायचे, माझी मॅच असो नसो मी रोज पहाटे 500 चेंडू खेळायचो. 500 चेंडू पहाटे उठून. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. फुल टचला ड्राईव्ह केला, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, बॅट म्हणून तक साऊंड आला वेगाने. तिथे विकेटचा फिल्डर जातो, एका हाताने फेकी केली आणि तिथे त्या दरम्यान एक धाव कंप्लीट आणि फलंदाज रन आउट. दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये फसलाय आणि विकेट देऊन बसलाय. या वाड्यावरची गाणी किती आली आता पण तोच आपल्याला कळत नाही लेखाजोगा. खूप गाजली गाणी. आणि काल पण सुभाष दुभा सर म्हणाले की अशी गाणी वाजतात हल्लीच्या काळामध्ये की ते गाण्याचं शब्द कळत नाही, पण ते म्युझिक ना अगदी मजा येते ऐकायला. अशी पण गाणी चालतात. हे आधुनिक युग आहे, इथे काही पण चालतं, फक्त चालवता आली पाहिजे. इसलिए कहा जाता है की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. धावसंख्या बघा इथे पाहतोय आणि विकेटचं पतन झालं. 12 धावा केल्या बहुतेक प्रदीपने, नाही जास्त असेल बेटा बघ, 3 षटकार त्याचे आहेत. धावसंख्या 39 वरती आणि वैयक्तिक धावसंख्या 20 जोडले प्रदीपने. 20 धावसंख्या जोडली त्याने, 3 षटकार आणि 2 सिंगल. नो प्रॉब्लेम प्रदीप, कम ऑन, नो प्रॉब्लेम.
आमचा नौका स्कोरर आहे आणि डेड बॉलचा इशारा बघा देतात, बघा ते नाचतात बाळत आहेत, दुनिया काही होऊ दे मी नाचणार बागडणार, असे त्यांचं नेहमी त्याचं ब्रीद वाक्य आहे. हॅरी सरांचं एक महत्वाची गोष्ट अशी की ते फटका बघत नाही मारल्यानंतर, ते फक्त बॅटरला बघतात की बॅटर काय करतोय, कुठे पळतोय, त्याचं बॉडी लँग्वेज काय आहे, ही त्यांची स्टाईल आहे. कारण त्यांना मंत्रमुग्ध करायचं असतं प्रेक्षकांना. बघा त्यांचं लक्ष बघा, फक्त क्रीजवरती लक्ष त्यांचं आहे की तिथे थ्रो कसा येतो, दुसऱ्या अँगलला कसा जातो, ही त्यांची खासियत आहे जी आपण पाहिली असेल गेली 3 दिवस. इथे एक धाव आली, धावसंख्या 39 वर, 39 ऑन द बोर्ड. अतुलचा हा षटक अजून समाप्त होत नाहीये कारण 2 बिमर टाकले ना, 2 नो टाकले, माफ करा, एक बिमर आणि एक ओव्हर स्टेप न होता, म्हणजे दोन्ही पण न होते. म्हणजे आतापर्यंत त्याने इथे 7 चेंडू टाकलेले आहेत, लांबलचक षटक. 8वा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू. डाव केलाय, मस्त कुठून केलाय, लॉफ्टेड ऑफ डाव, एक्स्ट्रा कव्हरला, कॉमेडी बॉक्सच्या बाजूला डीजेला आणि कॉमेंटेटरला सलामी देत असताना 1 to 4. डाव बघितला आपण, एक्स्ट्रा कव्हर डाव 4 धावांसाठी आणि धावसंख्या 4 ने फुल्ली 3 षटकाची समाप्ती 43 वर 43. म्हणजे धावांचा रेट जो आहे तो 14.33. खूप छान आहे, अतिशय लाजबाब धावसंख्या पाहतो आपण. दादूचा पाडा, या दादूस लोकांची धावसंख्या, आई गावदेवी दादूचा पाडा. दादूस पण खूप गाजले ना आपले संतोष चौधरी, बरोबर, अलिमगरचे. काय त्याने वेळ लावलं बायांच्या आजीचा. सुंदर सुरुवात ना बेटा, तुम्ही नसाल तेव्हा हल्डी. आमचे 12 खेळाडू सरप्राईज झाले, हा कोण आला बायांचा आधीचा. जबरदस्त गाणी पेश केली आणि व्यक्ती सुद्धा चांगली आहे. गोल्डन मॅन, मराठीचा बप्पी लहरी म्हणून मी त्यांना म्हणतो नेहमी. जिथे येतात त्यांच्या अगदी पायापासून डोक्यापर्यंत जितके त्यांचे तिल आहेत ते मी सांगत असतो आणि अशा ते हसत असतात एकदम की म्हणून तुला कसं माहिती, गुगलला बघितलंय. ही त्यांची खासियत आहे. मागे कुक्षेला 2-3 वेळा आले होते ते कुक्षेच्या ग्राउंडवरती, हरकत नाही. दादूस असेल, परमेश माले असेल, आपला जगदीश पाटील लाडके असतील, सर्व आपली लाडकी सोनाली दिदी असेल, अगदी गाण कोकिला आपली गोड गोड गाते सोनाली भोईर. इथे मात्र गोड धावसंख्या 43 वर. बॅटची काढा, प्लेड ऑन, आय थिंक सो. लाडके बाळा मामा यांच्या नावाचा उजाळा होणार गाणं पाहत आपण शब्दरचना आणि त्यांच्याच नक्कीच कार्याचा उजाळा होत आहे. चांगली सुरुवात केली आहे, जशी सूत्र हातात घेतली आहेत खासदारकीची. मेंबर ऑफ पार्लमेंट दिल्ली सुद्धा गाजवली, मराठीमध्ये भाषण करतायत, हे सुद्धा अगदी आपल्याला कौतुकास्पद वाटते. टाळ्या वाजवा बाळामामासाठी, मराठीत भाषण करतायत दिल्लीमध्ये, नाही हिंदी नाही इंग्लिश, मी मराठीतच बोलणार. तुम्ही तिथे डमी ठेवा कन्वर्ट करण्यासाठी, भाषेचा अगदी रूपांतर करण्यासाठी. तसंच होते संसदेमध्ये. ही छाप आहे मराठी माणसाची आणि झालीच पाहिजे. खूप छान. धावसंख्या 43 असताना विकेटचं पतन झालं. पहिलाच इथे चेंडू होता आणि पहिल्या चेंडूमध्ये विकेटची प्राप्ती. प्ले डाऊन झाला, बॅटर नवीन जातो मैदानामध्ये जतीन. जतीनला टर्न केलाय, ओ झापूक शॉट. 2 फटके लागले की काय, नाही, लेग बायचा इशारा आहे. असं वाटलं की बॅटला 2 वेळा चेंडू लागला. हे फटके अगदी होत असतात क्रिकेटमध्ये, लहान मुले जास्त मारतात हे फटके गल्लीमध्ये खेळत असताना, डबलचे फटके. आणि लहान बाळ आमच्या इथे मध्ये आहेत जे 12वी खेळाडू आहेत बघा. धावसंख्या 44 वरती. कारण मगाशीच करण गुली म्हणाले की सर 12 खेळाडू मिळणं कठीण असतं, नशीब हे तरी आलेत. आणि खरंच त्यांना सुद्धा महत्व तेवढ्या समोर यांना कोणते ट्रॉफी द्या उद्या, गरजेच्या असतील. 2 ट्रॉफी आल्या पाहिजेत उद्या. हो, इन्नर रेस जबरदस्त तिथे, अगदी चेंडू हात वळला होता. पंच पाहतात द्यायला, पण पंच सांगतात की तिथे लंगडी आहे, म्हणजे लेग बायचा इशारा. पंचाचा 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 2 धाव मिळतील का, दिल्या जातील का, हे पंच पाहतायत.
लेग बाईचा तो इशारा आहे आणि धावा किती सर? आणि परत फलंदाज बाद सुद्धा. क्रॉसिंग नाही झाल्यामुळे एकाच वेळेला क्रॉसिंग पाहिजे. क्रॉसिंग नसल्यामुळे सेकंड धाव मिळणार नाही, एकच धाव मिळणार आहे तुम्हाला. ती सुद्धा लेग बायच्या रूपामध्ये जोडली जाते. धावसंख्या 45 होती. भिवंडीचा रूल आहे हा. अनेक ठिकाणचे रूल वेगवेगळे असतात. कधी कधी चेंडू हातातून जर निसटला नाही विकेट किपरच्या तर तुम्हाला धावच काढता येत नाहीये. कधी कधी धाव मिळते, वेगाने जातात नॉन स्ट्रायकर, बऱ्याचशा गोष्टी. अगदी हे नियम फार लक्षात घ्यावे लागतात पंचांना विशेषतः. आडवा झाला आणि पटक्यामध्ये गोडवा. ओ स्कोर धावफलक वाढवा. 6 धावांनी षटकार. हा शॉट क्रिएट केला. क्रिएटर आहे बॅटर जतीनने सुद्धा इथे दाखवून दिलं की मी सुद्धा षटकार किंग आहे. तयार होणार आहे. 2 डॉट खेळला पण तो हॉट सिक्सर मारलाय. जागा बनवली. हा फॉली घेतला फेकून दिला आडव्या बॅटनी. अगदी ताडीमाडी केंद्राकडे तो षटकार. धावसंख्या फुल्य 50 अप. 51 धावा. 51 ऑन द बोर्ड. मी स्पोर्ट्स कवाडला फार मोठं टार्गेट मिळणार आहे. आई गावदे दादूच्या पाडा संघाकडून जबरदस्त आगाज केलाय. अंदाज सुद्धा जबरदस्त आहे. फॅब्युलस पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम जतीन देर. पुन्हा सज्ज लॉप केला. फुलटॉस लाल क्या दिशा दिली. गॅप शोधलाय. चेंडू मिळणार नाहीये. कॅप्टन धावतोय. चेंडूच्या मागे चेंडू पुढे सीमा पार. जतीन काय कॉमेंट्री करतोय. जतीन बहुत बढ़िया कॉमेंट्री करते. आपको आपने देखा रहेगा आईपीएल में और आईएसपी में भी करेगा भी कॉमेंट्री. हा जतीन नावाचा बॅटर आहे आणि त्याने 2 डॉट नंतर पूर्णपणे 2 चेंडूमध्ये षटकार चौकाराने 10 धावा ठोकल्या. धावसंख्या आतापर्यंत 55. 55 ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक आहे अजून लास्ट आणि फुलटॉसला टर्न केला. नो लुक शॉट. नो लुक शॉट होता इथे फील्ड तैनात असताना. डिप्स करेला फील्ड तैनात. फेकी करेपर्यंत सिंगलची प्राप्ती आणि एक रनआउट सुद्धा मिळेल म्हणजे एकच धाव कंप्लीट. धावसंख्या बरोबर अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. अशी धावसंख्या झाली ती सकाळी झाली होती पहिल्या सामन्यामध्ये जी केली ती कोलिली संघाने. मला तरी वाटतं पहिल्या सामन्यामध्ये जे खेळले होते कोलिली संघ आपण बघितलं आणि 57चं टार्गेट सेट केले जिंकण्यासाठी. अक्षयवरती आक्रमण केल्याने अक्षयने या ठिकाणी या षटकामध्ये तब्बल किती धावा खर्च केल्या बेटा? 13 धावा खर्च केला. एक गडी बाद झाला. अतुलवरती जो आक्रमण झालेला 21 धावांचा आधीचा तो सर्वात महागडा ठरला. बाकी 3 गोलंदाजाने 11-11-13 अशा धावा खर्च केल्या आणि त्या कारणाने प्रेक्षकांनो इथे 56 धावा उभ्या केल्या 24 चेंडूमध्ये आणि जिंकण्यासाठी तब्बल मी स्पोर्ट्स कडाव संघाला कवाड माफ करा कडाव नाहीये कडाव आपल्या पनवेलकडे आहे कर्जतकडे. कवाड संघाला 57 धावांचं टार्गेट. कर्जत कवाड सुद्धा आपलं याची फार्म हाऊसची नगरी आहे. तिकडे अमिताभ बच्चन आणि अजय देवगणचं सुद्धा फार्म हाऊस आहे. सलमानचं सुद्धा पनवेलकडे फार्म हाऊस आहे. निसर्गाचं सानिध्य त्या परिसरामध्ये. माथेरान परिसर त्या परिसरामध्ये कधी तुम्ही जाऊन या. फार सुंदर परिसर आहे. कर्जत कडाव असं बोललं जातं पण इथे मात्र सुद्धा तितकं सुंदर क्रिकेट होत असताना पाहतो आपण. वा चिमुकलीच्या हातामध्ये बॅट बघा. भविष्याची स्मृती मंदना. वा 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 चांगली गोष्ट आहे. पाहिजेच. क्रिकेटला युग चांगला आलंय. अभ्यास पण चांगला करा आणि छंद जोपासण्यासाठी क्रिकेट जोपासा आता गरजेचं. कारण ह्या खेळाने जगाला वेळ लावले. नवीन नवीन संघ आला. USA आलाय, कॅनडा आलाय. ज्यांना इंटरेस्ट अजिबात नव्हता त्यांना फक्त फुटबॉल आवडायचं आणि टेनिस आवडायचं. सर्वात श्रीमंत खेळ म्हणजे टेनिस. बरोबर आपली सानिया मिर्झा जो खेळते पण तो आता अमेरिका सुद्धा संघ तयार झालाय. आता वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहे आपल्या विरुद्ध. बहुतेक पहिली मॅच आपली कॅनडा विरुद्ध असणार आहे काहीतरी 2020च्या चषकामध्ये अशी माहिती मिळाली. ती 9 फेब्रुवारी की काहीतरी मॅच आहे. इथे धावसंख्या झाली 56. 57चं टार्गेट कशा प्रकारे पार करेल कवाड संघ ते आपल्याला ऐकवतील. सुभाष धुमाळ सर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून. हाय स्कोरिंग मॅच आहे सर.
आपण आपल्या शैलीमध्ये या मॅचला बनवा, मस्त पद्धतीने मंत्रमुग्ध करा आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. हे प्रेक्षक बघा सर्व चहू बाजूला पाहतोय आपण जोडलेत, फार मोठं प्रेम दिलंय या जेपी चषकावरती या प्रेक्षकांनी. त्यांचं आपण करूया स्वागत, आभार सुद्धा व्यक्त करूया. आणि ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा जोडले जात आहेत. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आणि मित्रांनो आता कमेंटी बॉक्समध्ये जोडतात आपले लाडके समालोचक, आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारे नेहमीचे सर्वांचे आवडते सुभाष धुमाळ सर असतील आपल्या कमेंटी बॉक्समध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारगे सर. आपण पाहतोय जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26 आयोजन. या स्पर्धेमध्ये सायंकाळी सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आमचे दोन्ही पंच देखील मैदानाकडे रवाना झालेले आहेत. टार्गेट सेट केले गेले ते 57 धावांचा आणि 57 लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र मी स्पोर्ट्स कव्हर संघाला करावा लागेल. आज या स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आपण पाहतोय. तसं मित्रांनो आज जर बघितलं तर आज 27 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवसात विचारलं तर आज 1940 मध्ये अंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिशय नावाजलेले इंग्लंडचे पंच डेव्हिड शेफर्ड यांचा जन्म झाला होता, ज्याने 92 कसोटी आणि 172 वनडेमध्ये पंचगिरी केले होते. आणि त्यांच्या नावे असा एक विक्रम आहे, सर्वाधिक 6 विश्वचषक स्पर्धा पंचविकेट करणारे ते पहिले पंच ठरले होते. तसेच 3 फायनलचे सामने देखील त्यांनी कव्हर केले होते. आणि त्यांचं वैशिष्ट्य आणखी एक पाहायला मिळालं होतं की कुठल्या संघाची ट्रिपल नेल्सन धावसंख्या अर्थात 111, 222, 333 जेव्हा होत होती तेव्हा ते जागेवरच उडी मारायचं आणि ते दृश्य बघायला खूप मजेदार असायचे. त्या पंचांचा जन्मदिवस करणार आजच्या दिवशी 1940 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. इथं हॅरी सरांनी देखील भरपूर प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. सर्वेच्या मैदानामध्ये आपण पाहतो वैभव आणि किरण. तर सर्वेचं पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाज जतीन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पंचांचा अधिकृत इशारा होतोय हॅरी सरांचा आपण पाहतोय. गेम इज ऑन. गोलंदाज जतीन वॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जतीन आपण गोलंदाजी सुरुवात करायची कारण यानंतर देखील आपल्याला सामना खेळवायचे आहेत. जतीन बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज वैभव. नॉस्ट्रेलियनला किरण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू हिट विकेट. फलंदाज बाद. 1975च्या विश्वचषकामध्ये जी घटना घडली होती ती घटना इथे देखील घडताना आपण पाहतोय. रॉय फ्रेडरिक्स नावाचा जो फलंदाज होता मनोज कारगे सर, तो याच प्रकारे 1975च्या विश्वचषकामध्ये बाद झाला होता. पहिला हादरा बसतोय इथे मध्ये मी स्पोर्ट्स कव्हर संघाला. पहिल्याच चेंडू पहिला विकेट. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्रीलंकन गोलंदाज चॅम्पियन डावाचे एकमेव असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या फलंदाजाला जास्तीत जास्त वेळेला तंबूचा रस्ता दाखवला. म्हणजे पहिल्या चेंडूला जास्त असे विकेट यांनी प्राप्त केलेले आहेत. त्याच्याच नावावर वन डे क्रिकेटमधील बेस्ट बॉलिंग फिगर देखील आहे. 19 धावा देऊन 8 विकेट आणि तो विक्रम अजूनही अबाधित आहे. एकाच सामन्यामध्ये ते 8 विकेट घेतले त्यांनी फक्त 19 धावा खर्च केल्या होत्या. 10 षटकांची गोलंदाजी होती. इथे मात्र आपण पाहतो पहिला फलंदाज माघारी धाडला गेलेला आहे गोलंदाज जतीन याने. आव्हान 57 धावांचा आहे. 57 लक्ष्याचा पाठलाग करताना निलेश गुरव फॅमटे मी स्पोर्ट्स कव्हर. मात्र सुरुवात आपण पाहतो तेवढी खास नाही कारण सेकी स्टार्ट पाहायला मिळते. जतीन बॉलिंग ट्रॅकवर. इथे विश्रांत फटका चेंडू मध्ये आणखीन एक फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद होताना दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. तुम्ही पहिल्यामध्ये परतताना अतिशय खराब सुरुवात आपण बघतोय. खरं तर मी स्पोर्ट्स कव्हर संघाच्या नाही आता मात्र मरता क्या न करता स्वतः संघ नाही का मी स्पोर्ट्स कव्हर संघाच्या मैदानामध्ये जाताना विकी म्हात्रे जो कव्हर संघाचा संघ नाही काय अतिशय खराब डलमली सुरुवात इथे झाली आणि इथे मात्र संघाला सावरावं लागेल.
विकी जो संघाचा संघनायक आहे तो आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि विकेट हॅट्रिक वर गोलंदाज जतीन आतापर्यंत 2 विकेट त्यांनी या चटकवलेल्या मध्ये लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये. आजच्या दिवसात विचार केला तर आजच्या दिवशी कोहली वैभव पाटील यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. विकेट हॅट्रिक पूर्ण करताना त्यांनी सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट, ज्याला क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक देखील म्हटलं जाते. इथे फोर्स केलेला चेंडू फोर्सिंग स्ट्रोक व्याख्यान एरियामधून चेंडू निघून जाईल सीमा पार वार्ड ऑफ फ्लॉवर रिझर्व्हमधून विकीच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. अकाउंट ओपन होतोय कव्वाड संघ चौकार अकाउंट ओपन करताना फलंदाज विकी मात्रे. संघाचा संघ नाही का इथे आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते आणि सेनापतीला आता मात्र पुढे येऊन ती कामगिरी करावी लागेल. पूर्णपणे जबाबदारी आता मात्र विकी मात्रे याच्यावर येऊन ठेवले, कारण वैभव त्यानंतर धीरज हे 2 फलंदाज बाद झालेत. किरण मडवी त्याच्या समवेत आहे, त्याच्याकडे देखील चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. म्हणजे कव्वाड संघ बॅकफुटवर अजूनही गेलेले नाही. इथे मात्र इनसाइड आउट हा फटका कव्वरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते स्वीपर कॉर्नर मधून सीमा पार सलगचा दुसरा चौकार. कॅप्टन लिडिंग फ्रंट कॅप्टन कर्णधार जबाबदारीने फलंदाजी करताना आपण बघूया 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि त्याला प्रत्युत्तर देताना आपण बघूया संघनायकाने 2 चेंडूमध्ये 2 चौकार देखील ठोकलेले आहेत. संघाची धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. एजन गॉन विकेटचं बदल विकी मात्र बॅक टू पॅव्हलियन तिसरा हात बसतोय या मिस फोर्स कव्वाड या संघाला. नक्कीच आणि छेडछाड करणं कधीही महाग ठरतंय. मग ते छेडछाड क्रिकेटमधली देखील असली तरी इथे मात्र महाग पडताना आपण पाहतोय बाद होताना इथे मात्र फलंदाज संघ नाईक बी स्पोर्ट्स कव्वाड संघाचा विकी मात्रे. न्यू बॅटर अजय वैभव आणि अजय ही जोडी मैदानामध्ये 8 धावसंख्येत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 8-3 बाद आपण पाहतो या आव्हान ठेवले गेले ते 57 धावांचा 57 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय मी स्पोर्ट्स कव्वाडा संघ. सुरुवात चांगली केली होती खरं तर विकी मात्रेने 2 सलगचे चौकार पेश केले होते. मध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जो खेळण्याचा प्रयत्न केला होता तो मात्र त्याच्या अंगलट आलेला आहे, कारण तो चेंडू वेगवान देखील होता. अखेर जतीन याने विकेटने वापसी केलेल्या 2 चौकार खर्च केल्यानंतर इथे फांड खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता, मात्र किरण मढवी यांनी त्याला साफ नकार दिलेला आहे. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटके समाप्ती आणि पहिल्या षटके समाप्तीनंतर मी स्पोर्ट्स कव्वाड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 8 धावा. इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि 3 षटकामध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 49 धावा हे या समीकरण आता मात्र पाहायला मिळते. आपण सामन्यामध्ये मी स्पोर्ट्स कव्वाड विपक्ष आईगावदेव दादूचा पाडा या 2 संघामध्ये आजच्या दिवसामधील सेकंडला सामना. शेवटच्या सामन्यामध्ये आईगावदेव कोलिवली संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कालचा दिवस ज्यापासून कोलिवली संघाने गाजवला होता. दरम्यान पत्रकार भरत भोईर साहेबांचे ते आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. कशेली गावचे सुपुत्र आहेत पत्रकार भरत भोईर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेलकम पत्रकार भरत भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये.
पहिले षटके समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटके समाप्तीनंतर धावसंख्या 8. आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रदीप येतोय. जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26 दिमागदार आयोजन आपण बघतोय. दुपारच्या सत्रानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मैदानावर देखील प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि या ऑनलाईन जे या प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर, तर प्रदीप याचा सामना केला फलंदाज किरण मडवी. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला भिरकवून दिले. पिकअप शॉट, चेंडू निघून जाते स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सहा रनने आपलं अकाउंट ओपन करताना संघाची धावसंख्या 6 ने वाढते. पिक्चर अभि बाकी मिळतो दोस्त, कारण किरण मडवी खेळपट्टीवर आहे आणि या किरण मडवी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहेत कवाड संघाच्या. गोलंदाज स्वागत किरण मडवी आणि षटकाराने केलेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला भिरकवून दिलेलं आहे. यावेळी मध्ये चेंडूचा लिंब बनवताना किरण मडवी, आता मध्ये मडवीने चेंडूला बडवायला सुरुवात केलेली आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 ठोकून आले. दरम्यान व्हॉइस ऑफ ढोंडावली रवी मांजरेकर सर देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. आमचे सकल समोरचक त्यांच्याकडून दादूचा पाडा संघाला ऑल द बेस्ट आलेला आहे. मात्र ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत नाही. रवी मांजरेकर सरांनी या स्पर्धेचं देखील भरभरून कौतुक केलेलं आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या कॉमेडी पॅनलसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंच पॅनल तसे लाईव्ह टेलिकास्ट टीमसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ ढोंडावली रवी मांजरेकर सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार, धावसंख्या 20 वर पोहोचते. यावेळी मात्र विकेटच्या मागे चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण, थोडा वेळ चेंडू हवेमध्ये देखील होता आपण पाहतोय. मात्र कुठलाही षटरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाही. सिंगल संघाची धावसंख्या 21 57 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कवाडा संघ. दुसरं षटक मार्गसे प्रदीप, दुसरं षटक त्यांना दादूचा पाडा संघाकडून. तर सामना करेल यावेळी फलंदाज अजय. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळतं. आता मात्र डेप स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातो. त्यानंतर डेप मिडविके रिझर्व मध्ये देखील क्षेत्ररक्षक आता मात्र बोलवायला गेलेला आपण पाहतोय. तो क्षेत्ररक्षक थोडासा कावकडे रिझर्व मध्ये सरकताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला हे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर, याला मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार 1 बाउंड चौकार. त्या बाद हॅरी सरांचा अद्भुत इशारा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. हरी सर देखील भरपूर मनोरंजन करताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चौकारांनी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 25 वर 25. 57 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा आहे त्याप्रमाणे आता मात्र मिन स्पोर्ट्स कव्हर संघाकडून केला जातोय. 2 विकेट लवकर गमावले होते आणि त्या विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं की हा संघ दबावामध्ये येईल. मात्र तशा प्रकारे चित्र इथं पाहायला मिळेल नाही. बाउन्स बॅक करताना हा संघ पाहायला मिळतो आणि नेहमीच या संघाबद्दल असं घडलं गेलेलं आहे. जेव्हा संघ अडचणीत येतोय तो कुठला ना कुठला फलंदाज संघाचा तारणहार बनताना पाहायला मिळतोय. चॉईस बॉल नसणार आहे याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
धावसंख्या 25-25 आपण पाहतोय. 27 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टिट फॉर टॅट जशात तसे उत्तर दिलं जात आहे. आपण पाहतोय इट का जवाब पत्थर से. नेक टू नेक फाइट सध्या पाहायला मिळते. हेड टू हेड मुकाबला पाहायला मिळतोय. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर. सामनावीर फलंदाज अजय. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. वापसी करताना गोलंदाज प्रदीप. धावसंख्या स्थिर आहे. स्कोर इज कॉन्स्टंट 25. लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आजच्या दिवसामध्ये सेकंड ला सामना आपण पाहतोय. कवाड विपक्ष दादू सवाडा. इथून 13 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 32 धावांची अजून आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 32 धावांचे समीकरण पाहायला मिळते. लॉर्ड फटा चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका शतक्षी दोन्ही चेंडूपर्यंत पोहोचतोय. मात्र हे आपण पाहू शकता नाट्यमय क्रिकेट. चेंडू निघून जाते सीमापार. अगदी झापक झुपक क्षेत्ररक्षण चौकार. तर 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. म्हणजे 14च्या सरासरी नाही. प्रति षटकामागे धावा झळकायला लागतील त्या मी स्पोर्ट्स कवाड संघाला. बारा चेंडूचा खेळ शेष आहे. 28 धावांची इथून अजून आवश्यकता. मात्र एक जमिनीची बाजू आपण पाहतो प्लस पॉईंट कवाड संघाच्या दृष्टीने की चांगली जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला किरण. किरण येतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि या किरणाचा सामना देखील किरण करताना आपल्याला पाहायला मिळेल. किरण टू किरण हे बॅटल आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर किरण दादूचा पाटा संघाकडून तर फलंदाजी करताना देखील किरण आपल्याला पाहायला मिळते कवाड संघाकडून. किरण टू किरण आपण पाहतोय आणि इथे रनची आवश्यकता आहे. 28. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे 14 रनची गरज असणार आहे कवाड संघाला. किरण बॉलिंग ट्रॅकवर सामना केलेला फलंदाज किरण. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर खडेकडे फटका केलेला. शतक सज्ज आहे आणि इथे काय घडलंय. हो 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 ट्रेंड बॉल. तसेच लगानमधील हे दृश्य पाहायला मिळते. पंचाचा देखील अद्भुत इशारा आपण पाहतो. दोन्ही लेग पंचाच्या वरती डोका खाली आणि टिंब वरती षटकार. झेल घेतला होता मात्र शरीराचं संतुलन त्याला साधता नाही. नक्कीच आपण क्लिअर पाहू शकतो प्रिन्स च्या माध्यमातून. क्लिअर आणि नेट टेलिकास्ट आपण पाहतो. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज. अगदी सर्व बारकावे नक्कीच त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले जात आहेत. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढवते. धावफलकावर 35 धावा. किरण टू किरण. इथे मात्र जागरण केल्याचा प्रयत्न ऑन साइडला. मात्र पंचाचा इशारा वेतो वाईट अद्भुत इशारा पंच हॅरी सरांचा पाहायला मिळतो. क्या बात आहे कसरत करताना. आणि तसंच सायंकाळी सत्रामध्ये वेल देखील झालेले आहे. क्या बात आहे क्या बात आहे.
धावसंख्या स्कोरवर 1 ने वाढते, पोहोचते 36-36. याने मध्ये कडेकडे या खेळण्याचा प्रयत्न नव्हता, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज बाद. बिग ब्लो किरण मडवी हा बाद होताना खूप मोठा आदरा म्हणता येईल कव्वाड संघाला. बरे बसली जाल में फसते हुई. धावांची आवश्यकता आहे. 10-21 धावा हे समीकरण आता मध्ये धावपलीकडे पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये दक्ष येतोय. दक्षला दक्ष राहावं लागेल, कारण आपण मध्ये किरण मडी बाद झाल्यानंतर आता मात्र दक्षता बाळगावी लागेल. किरण बॉलिंग ट्रॅकवर किरणने अखेर किरणला माघारी धाडलेला आहे. चेंडू खोलात आता होता. इथे मात्र आपण पाहतो या फॉरवर्ड रन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल, आणखीन एक फलंदाज बाद होताना कव्वाड संघाचा. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतो कव्वाड संघाकडून निलेश. किरण मडवी चांगला खेळ खेळत होता, मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटलं जात आहे. बैठक शॉट खेळण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला होता तो त्याच्या अंगलट येतो. खरं तर त्याचं थांबणं खूपच महत्वाचं होतं जर कव्वाड संघाला सामना जिंकायचा होता तर. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. किरण मडवी बाद झाल्यानंतर पूर्णपणे चार्ज झालेला आहे. मात्र आपण पाहतो दादूचा पाडा संघ. न्यू बॅटर निलेश धावसंख्या स्थिर आहे आणि विकेट हॅट्रिकवर आता मध्ये किरण हा गोलंदाज पाहायला मिळतो, कारण लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 त्यांनी विकेट प्राप्त केलेले आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का पाहावं लागेल. यंदा आजच आपण बघितलं तर हा कारनामा कोहली संघाकडून वैभव पाटील यांनी केला होता. इथं मात्र दिशा भरकटाना गोलंदाज पंचाचा इशारा वाईट येतोय. अव्वल वाईटच्या धावसंख्येमध्ये सिंगल आहे बरोबर. धावसंख्या पोहोचली ती 37. 20 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. इथे मात्र जागेवरचा फटका गेलेला मिस टायमिंग आहे. चेंडू भरपूर वेळ हवेत आहे आणि या गोलंदाज इथे मात्र खुश होताना आपण पाहतोय, कारण विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण करताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे सामना झुकताना आपण पाहतो या काही गावते दादूचा पाडा संघाकडे. किरण जो गोलंदाजी ट्रॅकवर आहे तो विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक त्यांनी पूर्ण केले, कारण या षटकामध्ये त्यांनी या तिसरी सफलता अर्जित केलेली आहे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 37 धावा 37. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता, मात्र चेंडू आता कमी शिल्लक आहेत. आठ चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये अमित येतोय. यावेळी थर्डमॅन रिझर्व्ह मध्ये चेंडू अडवला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एक सिंगल रन्स आणि सिंगल रन्सने संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पूर्णपणे बाजार आता अजय या फलंदाजाकडे येऊन ठेवले. अजयच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आणि ही शेवटची आशेची किरण आपण पाहतो मैदानामध्ये कव्वाड संघाकडून.
दुसऱ्या एंडला आपण पाहतोय अमित आहे. मात्र सध्या जम बसलेला अजय याचा ज्याच्या बॅट मधून 2 चौकार वैयक्तिक 8 दशक तो फलंदाजी करतोय. इथे या फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती मिस स्पोर्ट्स कव्वाड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 38 धावा. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डा सिच्युएशन आता मात्र इथे पाहायला मिळते ती कव्वाड संघासमोर, कारण करू मरूची स्थिती आता मात्र येऊन ठेवलेली आहे. यानंतर पॅरिस राहायचं आईगावती कोलिली या संघाने, तर यामधील विजय संघ त्या संघाशी शेवटच्या सामन्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकतो या मिस स्पोर्ट्स कव्वाड संघाला. आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता दोन्ही फलंदाजांकडे पाहूया. तो मोठा फटका जर आला तर बाउन्स बॅक कमबॅक करताना पाहायला मिळालेल्या कव्वाड संघ या सामन्यामध्ये. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज राज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर राज याचा सामनावीर फलंदाज अमित. 6 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 19 धावा हे समीकरण सध्या स्कोरवर पाहायला मिळते. मिस स्पोर्ट्स कव्वाड विपक्ष आईगावती दादूचा पाडा या संघामधील हा सामना आपण पाहतोय. राज बॉलिंग ट्रॅकवर राजाचा सामना फलंदाज अमित. स्विंग अँड मिस, पंचांचा इशारा, नो बॉल, कहाणी में ट्विस्ट या आपण पाहू शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि फीडचा इशारा, हे अद्भुत इशारा आपण पाहतोय पंचांचा. उघडा डोळे पाहणीट कारण पुढील चेंडू असणार फीट. धावसंख्या सिंगल वाढून होते धावपलीकावर 39 आणि आता मात्र 6 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. 6-18चं समीकरण. फीटचा इशारा पंच करताना आपण पाहतोय. तेव्हा फीटवर बिग एज जर लावला तर सामन्यामध्ये कमबॅक करेल कव्वाड संघ. इथे मात्र फीटवर बिग एज खेळण्याचा प्रयत्न आहे. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. अडवलेला चेंडू, क्या बात आहे. आपण पाहतोय तब्बलला आपण बघितलं तर 4 धाव आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. फलंदाज धावची चेंडूमध्ये बाद होते अमित. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी षटकार अडवलेला आहे. धावसंख्या 41. 5 चेंडूने 16 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अतुल. मात्र स्ट्रायकर एंडला आपण बघतोय जमिनीची बाजू अजय या स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 5 चेंडूने 16 धावांची आवश्यकता आहे. 5-16चं समीकरण. सामना अजूनही संपलेला नाही. सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. बंद लिफाफ्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. या गुलदस्ता ह्या सामन्याचा रिझल्ट आहे. 5 चेंडूने 16 धावांची आवश्यकता आहे. 5-16चं समीकरण. गोलंदाज राज सामनागर फलंदाज अजय. वेगवान चेंडू, मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान तर वाढ चेंडूमध्ये धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1ने भर पडते. धावसंख्या वाढून होते धावपलीकावर 42 धावा. आता मात्र शेवटचे 5 चेंडू शेष आहेत आणि 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 5-15चं समीकरण. अजय आपल्या संघाला विजय मिळून देऊ शकतोय. 5-15. इथे समोर केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण केली जाते. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. जी शेवटची आशेची किरण होती ती देखील आता मात्र मावळताना अजय हा बाद होताना रनआउटच्या रूपाने.
चार चेंडूंनी 14 धावांची आवश्यकता आहे. इथे वेगवान चेंडू आपण पाहतो या सरळ निघून जातो विकेटच्या हातामध्ये आणि हातामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र करू या मरो डुअल डाय सिच्युएशन आता मात्र संघासमोर कव्हरच्या पाहायला मिळते. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. प्रियान मिस इथे मात्र एक सिंगल रन्स पर्यंत पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये या 13 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. इथं फोर्स केलेल्या चेंडूला मात्र मिस टायमिंग. झेल आणि झेलबाचे मध्ये फलंदाज बाद होताना फक्त आता फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेल्या कारण शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर 13 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. न्यू बॅटर विजेंद्र. शेवटचा चेंडू आणि या शेवटचा विकेट देखील पाहायला मिळतोय. सामना जिंकलेला या आई दादूचा पाड्या संघाने या अभिनंदन. दादूचा पाड्याने हार्ड लक मिस स्पोर्ट्स कव्हर हार्ड लक निलेश जिगुराव हार्ड लक संतोष जिगुराव. तर या समोर मॅन ऑफ द मॅच कडे पण होऊया आणि लगेच टॉस कडे देखील वळणार आहोत. जतीन ढाडला या सामन्यात सामनावीर फलंदाजीला येऊन त्याने या 6व्या क्रमांकावर 11 धावांचं योगदान दिलं होतं आणि पॉवरच्या षटकांमध्ये पॉवरफुल गोलंदाजी हाताळताना फक्त 8 धावा खर्च केले होते. 3 विकेट प्राप्त केले होते. जतीन ढाडला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. त्यांना टॉस साठी देखील या आईगावती कोहली संघाचा संघ नाही आणि आईगावती दादूचा पाडा संघाचा संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कोहली विपक्ष दादूचा पाडा 2 संघामध्ये. जतीन इज मॅन ऑफ द मॅच. जतीन आपण मॅन ऑफ द मॅच बाजूशी घेण्यासाठी या. तसेच दादूचा पाडा संघ नाही तसेच कोहली संघ नाही आपण टॉस साठी देखील या. जतीन ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने 11 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर गोलंदाजी करताना पावसाच्या षटकामध्ये या फक्त 8 धावा कन्सिडर करताना 3 विकेट प्राप्त केले होते. तो अष्टपैलू कामगिरी करणारा जतीन ढळलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा बाजूशी आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन. जगदीश पाटील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना की आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे. जतीन यास आपण पाहू शकतो. जतीन यास मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. वेलपेड जतीन आहे. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलू आपण पुढील सामन्याच्या टॉस कडे आणि टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी विनंती करेन